सोलापूर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला असला तरी विजापूर रोडवरील सैफुलकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणांमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। अनेक वर्षांपासून रस्त्यालगत उभारलेल्या दुकानांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून नागरिकांच्या ये-जा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या अतिक्रमणामुळे अपघातांच्या घटनाही वाढत असल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या भागात काही अवैध व्यवसाय सुरू असल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जात असून चिकन मटण दुकानांभोवती रात्री मद्यपींचा वावर वाढल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। स्वच्छता, कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती गंभीर बनत चालली असून अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। महानगरपालिकेची अतिक्रमण कारवाई काही ठिकाणीच मर्यादित राहिली असून विजापूर रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। महानगरपालिकेच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून परिसर मोकळा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। विजय रोडचं सगळं अतिक्रमण बसले, नेडगीपर्यंत सैफुलपासून नेरूळपर्यंत सगळं अडचण पडले। लोक रस्त्याने जाताना येताना ॲक्सिडेंट व्हायले, ते जिम्मेदार कोण? लई लोक मराले, ते तुम्हाला माहीत असेल, ते बघून घ्या। मी महेश सूर्यवान काशीद, विजापूर रोड राहणार। तिथे अतिक्रमण सध्या भरपूर चालू आहे। तरी सगळ्यात उत्तम आहे मागचे सगळे खोके हे काढायला पाहिजेत। विजापूर रोड पूर्ण अतिक्रमणाने भरलेला आहे। अर्धवट अतिक्रमण काढून थोडे बहुत सांगून परत निघून गेलेले आहेत। तरी सध्या अतिक्रमण परत अजून चालू करून सगळे खोके काढायला पाहिजे।